morning friends. Today we are discussing the remaining problems of day 4. Now the next problem is, here is the problem number 8. Are in a doubt. A silver ingot weighing 2.1 kg is held by a string so as to be completely immersed in a liquid and having liquid of relative density. They are given 0.8. Next is, the relative density of silver is 10.5, asking how much tension in the string in kg into weight is. So it is a very simple question. They are asking about the tension in the string, how much develop. So what we do, आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल ते समजून घेऊ. पहिल्यांदा प्रॉब्लेम कसा आहे, प्रॉब्लेम एकदा आपण या ठिकाणी डिझाइन करून घेऊया. So here is a one tank which is carrying a liquid. They are not given which type of liquid in it, but they are given the relative density in that. So here is the water. ठीक आहे, आणि या ठिकाणी एक स्ट्रिंग असेल. Here is a one string. To attach this string, a silver ingot. That means या ठिकाणी एक असा बॉक्स असेल सिल्वरचा. ठीक आहे, ओके. दिस इज द सिल्वर ingot and weight of this silver ingot is 2.1 kg. अजूनही काही पॅरामीटर दिले आहेत. कुठले कुठले तर या ठिकाणी जर समजून घेतलं, रिलेटिव्ह डेन्सिटी लिक्विडची दिली आहे. ऑब्वियसली रिलेटिव्ह डेन्सिटीचा एकदा फॉर्म्युला समजून घेऊया. काय असतं रिलेटिव्ह डेन्सिटी? व्हेरी सिंपल. डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड, डेन्सिटी ऑफ हे घेतलं आपण गिवन लिक्विड टू दी काय असतं डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरची डेन्सिटी आपण 1 घेऊया. ॲक्च्युली ती असते 10⁻³ kg पर मीटर क्यूब. त्याला जर ग्रॅम पर मीटर क्यूब सेंटीमीटर क्यूबमध्ये ठेवलं तर ते 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब येऊन जातं. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला डेन्सिटी ऑफ लिक्विड भेटेल. रिलेटिव्ह डेन्सिटी दिली आहे लिक्विडची. रिलेटिव्ह डेन्सिटी किती आहे 0.8. त्यानंतर आपल्याला डेन्सिटी ऑफ लिक्विड भेटेल. सो हिअर इज डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय असणार आहे डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1. आणि याला जर मल्टिप्लाय केलं तर 0.8 मल्टिप्लाय बाय 1 यू गेट डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड. ठीक आहे, आता या डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विडला मी रो म्हणतो. मग आता या ठिकाणी तुम्हाला भेटला असेल बघा रो ऑफ गिवन लिक्विड, ते आलेलं आहे 0.8. ही लिक्विडची डेन्सिटी आपल्याला भेटली. अजून काय दिलेलं आहे? व्हेरी गुड. काय दिलेलं आहे तर तुम्हाला इथे दिसेल बघा रिलेटिव्ह डेन्सिटी दिलेली आहे सिल्वरची. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सिल्वर किती आहे 0.5. मग आता नेक्स्ट याची डेन्सिटी आपल्याला फाइंड करायची. या डेन्सिटीला म्हणतो मी सिग्मा. सो सिमिलर कंडिशन या ठिकाणी यूज करणार, ती म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी इथं असेल डेन्सिटी ऑफ सिल्वर टू दी डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ काय असेल वॉटर. मग यावरून तुम्हाला भेटेल डेन्सिटी ऑफ सिल्वरला त्याला म्हणतो मी सिग्मा ऑफ सिल्वर इज इक्वल टू असणार आहे रिलेटिव्ह डेन्सिटी, ती दिलेली आहे 10.5 मल्टिप्लाय बाय येऊन जाणार आहे 1. मग या ठिकाणी तुम्हाला सिग्मा भेटलेला आहे. सिग्मा ऑफ सिल्वर आलेला आहे 10.5. होप सो हे गोष्टी तुम्हाला सगळ्यांना समजल्या असतील. आता टेन्शन फाइंड करायचं म्हणजे ते या ठिकाणी सांगितलं जाईल की ह्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन ऑलवेज टुवर्ड्स दी असतं पॉईंट ऑफ सस्पेन्शन. हे टेन्शन किती असणार? ऑब्वियसली काय सिच्युएशन असेल बघा, ज्यावेळेस हा सिल्वर इंगॉट याच्यामध्ये प्लेस केला जाईल त्यावेळेस त्याच्यावर वेट असेल mg, आणि याला ऑब्वियसली दुसरा एक फोर्स अप्लाय होणार आहे, तो असेल वॉटरने अप्लाय केलेला फोर्स. त्याला म्हणलं जातं अप थ्रस्ट फोर्स, UT त्याला म्हणतो मी.
अप थ्रस्ट फोर्स. मग आता ॲपरंट वेट किती असेल या ठिकाणी? ॲपरंट वेट, व्हेरी गुड, लॉज ऑफ मोशन सिंपल वापरणार. सो हिअर वी गेट ॲपरंट वेट. ॲपरंट वेट असेल त्याला म्हणणार आपण अप थ्रस्ट फोर्स. अप थ्रस्ट फोर्स मायनस वेट ऑफ सिल्वर. अप थ्रस्ट फोर्स आहे, इथंही फोर्स आहे, वेट म्हणजे हे mg आहे, फोर्स आहे, मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन, म्हणजे इथं येऊन जाणार आहे ते असेल मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन. मास आपण डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये सबस्टिट्यूट करत असतो. सो हिअर वी गेट दी व्हॉल्यूम. इथं असणार आहे व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय अप थ्रस्ट फोर्स. कोण अप्लाय करतंय? लिक्विड, म्हणजे डेन्सिटी ऑफ काय असणार आहे तर ती येऊन जाते लिक्विडने कशावरती अप्लाय केलं आहे? सिल्वरवरती, म्हणजे ती असेल त्याला आपण सिग्मा म्हणलेलो आहे. सो दिस सिग्मा ऑफ यस मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर पुढं असेल मायनस वेट ऑफ सिल्वर. वेट म्हणजे व्हॉल्यूम असेल. त्यानंतर डेन्सिटी, वेट कोण कमी करते? डेन्सिटी ऑफ लिक्विड मल्टिप्लाय बाय काय असणार आहे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर व्हॉल्यूम इथं असेल सिग्मा ऑफ यस मायनस रो ऑफ यल मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याला जर सॉल्व केलं व्हॉल्यूम इथं असेल 1 मायनस रो ऑफ, या ठिकाणी येऊन जातं बघा, so here we get rho of L divided by sigma S multiply by असेल G. आणि याला जर सॉल्व करायला सुरुवात केली तर ते येऊन जातं व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम आपण सबस्टिट्यूट करत असतो मास अपॉन डेन्सिटी. डेन्सिटी असेल वॉटरची, म्हणजे ते येऊन जाणार आहे m अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर मायनस 1 मायनस रो ऑफ L डिवायडेड बाय सिग्मा S मल्टिप्लाय बाय G. डेन्सिटी ऑफ वॉटर असते 1, इथं असणार आहे 2.1. 1 मायनस रो ऑफ L ची व्हॅल्यू दिलेली आहे, रो ऑफ L आहे 0.8. सो हिअर यू गेट 0.8 divided by 10.5 multiply by acceleration due to gravity. आणि या पूर्ण याला तुम्ही सॉल्व करणार आणि याला पूर्ण सॉल्व करून जे तुमचं आन्सर येणार आहे ते तुमच्याला ॲक्च्युअल फायनल आन्सर असेल. आणि ते आन्सर असणार आहे 1.94 kg इंटू वेट. दिस इज युअर ॲक्च्युअल आन्सर. आता या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला डिझाईन झालेला असेल बघा, तो फॉर्म्युला हा आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तो कुठला? ॲपरंट वेट. ॲपरंट वेट इज इक्वल टू असणार आहे व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी डिफरन्स. मग या डेन्सिटी डिफरन्सला तुम्ही सिग्मा मायनस रो म्हणलं चालेल किंवा रो मायनस सिग्मा म्हणलं तरी चालेल. सो सिंपल मी सांगेल की रो मायनस सिग्मा हा फॉर्म्युला तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा. आता रो काय असणार आहे? डेन्सिटी ऑफ गिवन ऑब्जेक्ट, आणि सिग्मा काय असणार आहे? डेन्सिटी ऑफ लिक्विड. या दोन सिच्युएशन. सो इथं असणार आहे डेन्सिटी ऑफ गिवन ऑब्जेक्ट आणि हे असणार आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड, गिवन लिक्विड. हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला तुम्हाला आता इथून पुढे वापरायचा आहे. क्लिअर झालं सर्वांना? प्रॉब्लेम सर्वांना व्यवस्थित समजला असेल तर कन्सिडर करतो आणि नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे त्याला मी आता सुरुवात करतो. सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 13 is your doubt. Now we have to solve it. A block of steel size 5 centimeter multiplied by 5 centimeter. It is a cubical block, so obviously is weight in water, and they asking if the relative density of steel is 7, its apparent weight is. Very simple questions they are asking about the apparent weight is. आत्ताच घेतलेला आपला apparent weight चा फॉर्म्युला, apparent weight is equal to volume multiplied by rho minus sigma multiplied by acceleration due to gravity. Volume किती आहे? 5.
रिलेटिव्ह डेन्सिटी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. रिलेटिव्ह डेन्सिटी कशी फाइंड केली जाते तर बघा, रिलेटिव्ह डेन्सिटीचा हा असतो फॉर्म्युला and in between that we have to find any of the density of given material. ठीक आहे. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती घ्यायची, 1 घ्या, त्याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला डेन्सिटी ऑफ गिवन मटेरियल भेटत चालेल. मग या ठिकाणी रिलेटिव्ह डेन्सिटी किती दिली आहे मी डायरेक्ट आता याला रिलेटिव्ह डेन्सिटीज म्हणू शकतो. ती असणार आहे 7. डेन्सिटी ऑफ वॉटर असेल 1. इथं ऑलरेडी सांगितलंय याला काय म्हणणार, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ गिवन ऑब्जेक्ट आणि इथं असणार आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड. So here is the density of given object and here is density of liquid and liquid काय आहे water. किती येऊन जातं मग 5 मल्टिप्लाय बाय जी असेल 5 5 7 मायनस 1 म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय जी. ओके. मग आता असा आन्सर कुठे आहे बघा, 6 and 3 5 पाहिजे. सो हियर वी गेट ऑप्शन फर्स्ट जी मल्टिप्लाय बाय एफ. It is obviously we are converted into kg into weight. So 13 number you are getting the answer. 13 चा आन्सर आहे ए. होप सो याच्यात आता कोणाला काही प्रॉब्लेम नसावा. ओके. सो या ठिकाणी तुमचे लेवल 1 चे प्रॉब्लेम्स हे सगळे क्लिअर झाले. आता लेवल 2 कडे चालूया. नाव हियर इज द प्रॉब्लेम इन लेवल 2. डायग्राम पण दिलेली आहे. प्रॉब्लेम समजून घेऊया पहिल्यांदा. प्रॉब्लेम आहे अ सॉलिड स्फिअर ऑफ डेन्सिटी eta, डेन्सिटीला त्यांनी eta म्हणलंय. eta is always greater than 1 times lighter than water. ठीक. त्यांनी काय सांगितलं, यस हा जो सॉलिड स्फिअर घेतला आहे या सॉलिड स्फिअरची डेन्सिटी इट विल बी लाइटर दॅन वॉटर इज सस्पेंडेड इन वॉटर टँक बाय अ स्ट्रिंग टाइड टू इट्स बेस ॲज शोन इन फिगर. आता याला म्हणजे सिंपल काय होतं, हा छोटासा असा एक सॉलिड स्फिअर होता. तो सॉलिड स्फिअरचा जो पॉईंट ऑफ सस्पेन्शन आहे तो ऑब्वियसली पॉईंट ऑफ सस्पेन्शन बेसला आहे आणि याला वॉटरने फिल केलं. तो वॉटरने बिकॉज ऑफ दॅट इथं जी डेन्सिटी डिफरन्स आहे डेन्सिटी डिफरन्समुळे नेक्स्ट आहे इफ द मास ऑफ द स्फिअर इज एम देन द टेन्शन इन द स्ट्रिंग इज गिवन बाय. तुम्हाला विचारलंय त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन किती असेल. सो प्रॉब्लेम एकदम इझी आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ऑब्वियसली सिच्युएशन काय असेल ती समजून घेऊ. whenever the density of this pair is called as theta is much less than 1, but what is 1 is the density of water obviously. And now your situation is density of water and relative density here is eta is much greater than 1, then this string is try to given out from the liquid, or we simply say that the string the sphere is float onto the surface of liquid, but due to attachment of string there is a production of tension. या ठिकाणी टेन्शन काय प्रोड्यूस होणार. मग आता ते टेन्शन किती असेल तर ऑब्वियसली टेन्शन म्हणजे ॲपरंट वेट. त्याला आपण घेतो ॲपरंट वेट. आताच मागं घेतलेला फॉर्म्युला इज इक्वल टू असतो व्हॉल्यूम. इथं असते डेन्सिटी, त्याला आपण ही रो म्हणलेलो आहे. डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड, रो गिवन ऑब्जेक्ट म्हणतोय ना, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ गिवन ऑब्जेक्ट मायनस डेन्सिटी ऑफ काय असते लिक्विड मल्टिप्लाय काय असणार आहे जी. बरोबर. आता या ठिकाणी जो रो दिलेला आहे तो रो आहे एन मल्टिप्लाय बाय सिग्मा. ई म्हणजे ईटा मल्टिप्लाय बाय सिग्माच्या टर्म मध्ये. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना आठवत असेल, त्यानुसार याला आपण कन्वर्ट करणार. ईटा मल्टिप्लाय बाय सिग्मा ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून देणार. सो हियर यू गेट व्हॉल्यूम ईटा मल्टिप्लाय बाय सिग्मा मायनस सिग्मा मल्टिप्लाय बाय acceleration due to gravity. So here you get volume eta minus 1 sigma multiply by g. After that here is eta minus 1 volume sigma multiply by g, but now this volume and sigma, that is means sigma is equal to is called as a density is equal to mass upon volume. Then we get mass is equal to volume multiply by density. Substitute this value here, you get apparent weight, we call as a tension. So tension is eta minus 1 m multiply by g. It is your answer. बघा मी तुम्हाला सांगितलंय हा फॉर्म्युला एवढा इम्पॉर्टंट काय आहे. सो हियर यू गेट apparent weight because of this. कारण की एका स्टेप मध्ये आपल्याला याच्यावर आन्सर भेटतं. बरोबर.
बर्नौलीज थेरममध्ये बर्नौलीज थेरम नाही, पास्कल्स लॉ मध्ये, आणि म्हणजे आपण जो टॉपिक बघतोय पास्कल लॉ अँड आर्किमिडीज प्रिन्सिपल, याच्यामध्ये तुम्हाला ॲपरंट वेटचा हा फॉर्म्युला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. तिथं तुम्ही ही प्रोसेस वापरून आन्सर फाइंड करू शकता. सो यू विल गेट दी ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल असं कन्सिडर करतो आणि आता पुढे चालतो. ओके, सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज प्रॉब्लेम नंबर 17. प्रॉब्लेम 17 काय तो समजून घेऊया. A hollow sphere of volume V is floating on water surface with half immersed in it. What should be the minimum volume of water poured inside the sphere so that the sphere now sink into the water? बघा सिच्युएशन कशी दिली आहे. एक हॉलो स्पियर आहे, त्याचं व्हॉल्यूम V हा फ्लोट होतोय वॉटरच्या सरफेसवरती. ज्यावेळेस तो त्याचं व्हॉल्यूम हाफ इमर्ज झाला असेल त्यावेळेस ही सिच्युएशन आहे, बरोबर. आणि पुढे सांगितलं व्हॉट शुड बी द मिनिमम व्हॉल्यूम ऑफ वॉटर पोअर इनसाइड द स्पेअर. पुढे विचारलं त्या हॉलो स्पेअरमध्ये आपल्याला किती पाणी ओतावं लागेल जेणेकरून तो पूर्णचे पूर्ण हॉलो स्पेअर इट विल बी सिंक इन टू दी वॉटर, असा हा प्रॉब्लेम. चला मग याला सॉल्व्ह करूया. सिच्युएशन आता कशी आहे ती बघूया. सो हिअर इज अ वन कंटेनर in which water are filled. Okay, या कंटेनर मध्ये हे वॉटर असं फिल केलंय. ही सिच्युएशन आहे. त्यानंतर यामध्ये एक स्पेअर, हॉलो स्पेअर, ऑब्वियसली एक हॉलो स्पेअर असेल. दिस hollow sphere, and now first of all half fill. ओके, म्हणजे हाफ इमर्स झालेला आहे. दिस hollow sphere will be immersed. आता याचं व्हॉल्यूम किती असणार आहे V/2 एवढं व्हॉल्यूम या वॉटरमध्ये डीप झालं आहे. ठीक आहे, आणि पुढे विचारलं नाव वी स्टार्टेड द फिल द वॉटर. यामध्ये आपण वॉटर फिल करायला सुरुवात केलेली आहे. तर हा कंप्लीट सिंक होऊन जाणार आहे. इथं कम्प्लिटली सिंक झालेला असेल आणि त्याने विचारलं किती व्हॉल्यूम याच्यामध्ये टाकावं लागेल. मिनिमम व्हॉल्यूमची रिक्वायरमेंट आहे जेणेकरून हा कम्प्लिटली सिंक झालेला असेल. आता कसं सॉल्व्ह करणार तर सिच्युएशन समजून घेऊया. सिच्युएशन काय आहे बघा. सिच्युएशन फर्स्ट ऑफ ऑल वेन वॉटर स्पेअर इज हाफ इमर्स. ज्यावेळेस तो हाफ इमर्स झालेला असेल त्यावेळेस त्याचं काहीतरी वेट असेल, वेट ऑफ द स्पेअर त्याला म्हणणार आपण. आणि याला दुसरा फोर्स अप्लाय झाला असणार आहे अपथ्रस्ट फोर्स. बट दिस अपथ्रस्ट फोर्स इज अप्लाइड ओनली हाफ ऑफ द स्पेअर, हाफ व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर. म्हणजे जो वॉटरने अपथ्रस्ट फोर्स अप्लाय केला आहे तो फक्त किती याच्यावरती अप्लाय झाला असेल, जेवढं व्हॉल्यूम हाफ आहे तेवढ्याच्यावरती. इथं सिच्युएशन वेगळी आहे. या सिच्युएशन मध्ये ते काय झालेलं आहे तर कंप्लीट व्हॉल्यूमवरती अपथ्रस्ट फोर्स ऍक्ट झाला आहे. पण या सिच्युएशन मध्ये तसं नाही. ओके, म्हणजे जेवढा अपथ्रस्ट फोर्स किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हणणार जेवढं वेट ऑफ द स्पेअर असेल तेवढाच अपथ्रस्ट फोर्स त्यावरती अप्लाय झालेला असेल. ऑब्वियसली अपथ्रस्ट फोर्स आहे, फोर्स इज इक्वल टू काय असतो मास मल्टिप्लाय बाय ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि मास असणार आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती आहे V/2 जे दिले. त्यानंतर कोण अप्लाय करताय लिक्विड अप्लाय करते म्हणजे डेन्सिटी ऑफ काय असेल लिक्विड मल्टिप्लाय बाय ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता वेट ऑफ द स्पेअर, वेट ऑफ द स्पेअर काय असेल कंप्लीट स्पेअर ह्या वॉटरमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बट बिकॉज ऑफ अपथ्रस्ट फोर्स ओनली व्हॉल्यूम V/2 आर डीप इनटू द दॅट. सो वेट ऑफ द स्पेअर अगेन तो असेल M मल्टिप्लाय बाय G. M म्हणजे डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, कंप्लीट व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ स्पेअर मल्टिप्लाय बाय ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो या ठिकाणी आपल्याला भेटेल जी डेन्सिटी येऊन जाते स्पेअरची. सो हिअर वी गेट डेन्सिटी ऑफ स्पेअर किती असणार आहे ती हाफ ऑफ द लिक्विड असेल, हाफ ऑफ द लिक्विड. ओके, आता पुढची सिच्युएशन आहे. यामध्ये आपण वॉटर फिल करायला सुरुवात केली. V' या व्हॉल्यूमने वॉटर आपण फिल करतोय. मग एवढं व्हॉल्यूम फिल करत चालत असताना ऑब्वियसली
हा जो स्पेअर असेल इट विल बी सिंक इन टू दी वॉटर. In that situation again up thrust force is equal to weight of the sphere. आता weight of the sphere वाढतंय का? Because we pour water into the sphere. मग अप थ्रस्ट फोर्स असेल. आता अप थ्रस्ट फोर्स या कंप्लीट व्हॉल्यूम वरती ऍक्ट होणार आहे, म्हणजे व्हॉल्यूम डेन्सिटी ऑफ लिक्विड मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अगेन वेट ऑफ द स्पेअर असेल व्हॉल्यूम डेन्सिटी अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि वेट ऑफ द वॉटर पॉवर इन स्पेअर इज, त्याचं व्हॉल्यूम असेल व्ही प्राईम डेन्सिटी ऑफ लिक्विड मल्टिप्लाय बाय जी. ऑब्विसली हे अप थ्रस्ट फोर्स पेक्षा काय असणार आहे, वाढणार आहे. बिकॉज ऑफ दॅट द स्पेअर इट विल बी फुल्ली इमर्स इन टू द लिक्विड. मग याला फक्त आपण रिअरेंज करून सॉल्व केलं. सो यू गेट द व्ही प्राईम इज इक्वल टू किती असेल, व्ही अपॉन 2. सिम्पली वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्ही प्राईम. ओके, सो सगळ्यांना प्रॉब्लेम हा व्यवस्थित समजला असेल. सो याचा आन्सर जे येऊन जातं ते असेल v अपॉन 2. इट इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, गॅरंटेड. चला सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजलाय. ओके चलो. सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज a ball whose density is 0.4 into 10 raised to 3 kg per meter cube. Ball, it will be falls into the water from height 9 centimeter, and they asking to what depth does the ball sink. So what they asking about how much height, they asking about the depth ball will be sink. आता सिच्युएशन कशी आहे ती समजून घेऊया पहिल्यांदा. सगळ्यात अगोदर सिच्युएशन असेल, दिस इज द वे, हिअर इज द here is the situation. Is a tank, water is there, it is the water. Next, now one spherical ball. Obviously here is a spherical ball, आणि तो बॉल जो आहे तो एका हाईट वरून, पर्टिक्युलर हाईट वरून इट विल बी डिप इनटू द वॉटर बाय द हाईट h. आता सिच्युएशन काय होणार आहे ती समजून घ्या. ज्यावेळेस हा बॉल खाली येणार आहे, इनिशियल स्पीड किती असेल 0, आणि या ठिकाणी ज्यावेळेस स्ट्राईक होणार त्यावेळेस काहीतरी फायनल वेलॉसिटी असेल, बरोबर. ही फायनल वेलॉसिटी किती असणार आहे, v इज इक्वल टू असते √2gh एवढी, बरोबर आहे. हाईट दिलेली आहे, तुम्हाला दिलेली आहे किती आहे, 9 सेंटीमीटर, बरोबर. मग व्हॅल्यू तुम्ही टाकून देणार. फायनल वेलॉसिटी भेटेल तुम्हाला 2g मल्टिप्लाय बाय 9, आणि हे फायनल वेलॉसिटी येऊन जाते √18g. दिस इज द फायनल वेलॉसिटी. आता या वेलॉसिटी नंतर हा जो स्पेरिकल बॉल असेल, या स्पेरिकल बॉल हा समजा फॉर एक्झाम्पल असा इथं डिप झाला असेल, ओके. हा असा आता या सिच्युएशनला असणार आहे. आता काय होणार आहे, जसं हा बॉल खाली येत चालेल, जसं हा बॉल खाली येत चालणार आहे त्यावरती लिक्विड सुद्धा काही फोर्स अप्लाय करेल, त्याला आपण अप थ्रस्ट फोर्स म्हणतो. आणि बिकॉज ऑफ दॅट अप थ्रस्ट फोर्स इज ॲक्सिलरेशन स्टार्ट डिक्रीजेस, त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. retardation. So we simply say that ball will be start retarded because of up thrust force. मग आता ते रिटार्डेशन आपल्याला फाइंड करायचं. ते रिटार्डेशन कसं फाइंड करणार, रिटार्डेशन म्हणजे ॲक्सिलरेशन स्टार्ट डिक्रीजेस, इट इज अल्सो वन ऑफ द ॲक्सिलरेशन. मग ते ॲक्सिलरेशन काय असतं, अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय मास, आणि द अप्लाइड फोर्स म्हणजे त्याच्यावर होतं ॲपरंट वेट, ॲपरंट वेट डिवायडेड बाय असणार आहे मास. आणि आपल्याला माहिती सर्वांना ॲपरंट वेटचा फॉर्म्युला व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ गिवन ऑब्जेक्ट मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि मास व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ गिवन ऑब्जेक्ट.
आणि इथं सुद्धा असणार आहे डेन्सिटी ऑफ गिवन ऑब्जेक्ट आणि सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ काय असेल वॉटर असेल. हा ॲपरंट वेटचा फॉर्म्युला बरोबर. काय कॅन्सल होतं व्हॉल्यूम अँड व्हॉल्यूम गेट कॅन्सल. डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट दिलेली आहे 0.4, डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 1, इथं सुद्धा डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट असणार आहे 0.4 आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे g. आता रिटार्डेशन तुम्हाला भेटेल ऑब्विसली ते निगेटिव्ह मध्ये असणार आहे, ते येऊन जातं 3/2 मल्टिप्लाय बाय g. ओके. आता हे ॲक्सिलरेशन असेल ज्याला आपण रिटार्डेशन म्हणणार आहे. एवढं रिटार्डेशन स्टार्ट होणार आणि लास्टला त्याची वेलॉसिटी किती होऊन जाणार आहे, त्याची वेलॉसिटी किती होऊन जाईल 0 होऊन जाईल. आणि त्याने विचारलं डेप्थ किती असेल, मग डेप्थ ही डेप्थ. मग या ठिकाणी सिंपल कायनेमॅटिकल इक्वेशन वापरा v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ऑब्विसली आता फायनल स्पीड किती होणार आहे 0. आता या ठिकाणी इनिशियल स्पीड किती आलं, हे आलं त्याच्यावाला इनिशियल स्पीड, कारण की तो स्टार्ट होताना ज्यावेळेस तो इथे स्ट्राईक झाला त्यावेळेस त्याचं स्पीड किती होतं √18g आणि इथून त्याचं रिटार्डेशन स्टार्ट झालं आणि तो बॉटमला काय होणार आहे फायनल पर्यंत पोहोचेल, रिच होऊन जाणार, त्याची वेलॉसिटी 0 होऊन जाणार आणि डेप्थ आपल्याला फाइंड करायची. मग एस म्हणजे काय असणार आहे ऑब्विसली डेप्थ. बरोबर, व्हॅल्यू टाकून देऊ. हा यू स्क्वेअर तिकडला तर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2a मल्टिप्लाय बाय त्या डेप्थला मी म्हणतो d. आता हे असेल त्याची इनिशियल स्पीड वॉटर सरफेस पासून, ते किती आलंय √18g विथ मायनस साइन इज इक्वल टू 2. इथं असणार आहे -3/2 डेप्थ आहे मल्टिप्लाय बाय जी, डेप्थ असेल d, ही तुम्हाला फाइंड करायची. जी अँड ऑब्विसली याचा स्क्वेअर असेल ना, जी अँड जी गेट कॅन्सल. इथं किती असणार आहे, इथं असणार आहे 18 इज इक्वल टू 2 अँड 2 गेट कॅन्सल डिवायडेड बाय असेल 3, मायनस मायनस काय होऊन जातं प्लस होऊन जातं आणि मल्टिप्लाय बाय असेल d. सो हे येऊन जातं तुमच्यावालं 6 सेंटीमीटर एवढं. ओके, सो डेप्थ किती आली आहे त्याच्यावाली 6 सेंटीमीटर. दिस इज युअर आन्सर. कन्फर्म. आता हे तुम्हाला माहिती असेल ना 10⁻³ का कॅन्सल झाला, 0.4 सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. 10⁻³ इंटू 10⁻³ दोन्ही काय झाले कॅन्सल झाले. तुमच्यावाला आलं 0.4 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. हे कन्वर्जन तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत असतं. ओके, चलायचं पुढील प्रॉब्लेमला. ओके, हा प्रॉब्लेम सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल असं कन्सिडर करतो. अँड प्रॉब्लेम नेक्स्ट इज, सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 20 इज, इट इज अ डाऊट. बघा प्रॉब्लेम नंबर 20 समजून घेऊया. two liquids, here is two solids A and B float in water. It is observed that A floats with half of its body immersed in water and B floats with 1/4 of its volume above the water level. They are asking about the ratio of density of A to that of B is. प्रॉब्लेम एकदम इझी आहे. काय विचारलं, डेन्सिटीचा रेशो विचारला, A डिवायडेड बाय B किती असेल. ठीक आहे, चला मी एकदा क्लीन करून घेतो त्याला. Now here is the situations in that one of the water container, this is the water container which is containing the water. Next, in that there is a two solid pairs which obviously float into the water. आणि त्यांनी त्यांचे व्हॉल्यूम्स दिलेले आहे, किती व्हॉल्यूम्स फ्लोट होतोय. जो स्पेअर A आहे, here we take two spares, two floating bodies. One is having volume, one is called as A, याला म्हणतो मी this is body A, आणि इथं दुसरी असेल this is body B. ठीक आहे, ओके, दिस इज बॉडी बी. मग आता काय सांगितलंय ते समजून घेऊया
की ऑब्झर्वेशन्स आहे. ऑब्झर्वेशनमध्ये बॉडी ए फ्लोट विथ हाफ ऑफ इट्स व्हॉल्यूम इमर्स इन वॉटर. बॉडी एचं किती व्हॉल्यूम याच्यामध्ये वॉटरमध्ये डीप झालं आहे ते आहे 1/2 एवढं. सो व्हॉल्यूम ऑफ ए विच इज डीप इन टू दी वॉटर, याला म्हणणार डीप इनसाइड दी वॉटर इज 1/2. आणि पुढं सिच्युएशन दिलेली आहे, जी बॉडी बी आहे त्या बॉडीचं 1/4 ऑफ इट्स व्हॉल्यूम अबोव दी वॉटर. आणि जर किती व्हॉल्यूमवरती आहे तर ते व्हॉल्यूम आहे 1/4. मग किती व्हॉल्यूम याचा वॉटरमध्ये डीप आहे, ऑब्विसली होणार आहे 3/4 व्हॉल्यूम ऑफ बॉडी बी. बॉडी बी इमर्स इन वॉटर, इमर्स इन वॉटर. त्यानंतर या ठिकाणी डेन्सिटी असेल, डेन्सिटी ऑफ वॉटर असणार आहे आणि याला म्हणणार दिस इज द डेन्सिटी ऑफ बॉडी ए आणि इथं असणार आहे डेन्सिटी ऑफ बॉडी बी. बरोबर. मग ज्यावेळेस कुठली बॉडी ही फ्लोट होत असते, फ्लोट होत असताना दोन सिच्युएशन असतात. अमाऊंट ऑफ अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू असतं वेट ऑफ फ्लोटिंग बॉडी. हे घेतलंय आपण. दिस इज बिकॉज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल. जेवढा अमाऊंट ऑफ जेवढी बॉडी फ्लोट होणार आहे दॅट मीन्स तेवढा अमाऊंट ऑफ अपथ्रस्ट फोर्स त्यावरती ऍक्ट होतो. दिस इज द अपथ्रस्ट फोर्स. मग अपथ्रस्ट फोर्स मास मल्टिप्लाय बाय काय असतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास म्हणजे व्हॉल्यूम. किती व्हॉल्यूम त्या वॉटरच्या डीपमध्ये आहे बॉडी ए साठी, इथं घेतो फॉर बॉडी ए. किती व्हॉल्यूम बॉडी एचं वॉटरमध्ये डीप आहे, A/2 एवढं. त्यानंतर व्हॉल्यूम डेन्सिटी असेल ती ऑब्विसली येऊन जाणार आहे डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय असणार आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर वेट ऑफ फ्लोटिंग बॉडी, वेट म्हणजे मास मल्टिप्लाय बाय अगेन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ असेल बॉडी ए. बरोबर. या ठिकाणी दिस इज व्हॉल्यूम ऑफ बॉडी ए. इथं असणार आहे व्हॉल्यूम ऑफ बॉडी ए मल्टिप्लाय बाय असेल डेन्सिटी. डेन्सिटी कोणाची असणार आहे, फ्लोटिंग बॉडीची. फ्लोटिंग बॉडीची डेन्सिटी आहे ए मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॅन्सल होऊन जातं. व्हॉल्यूम ए सुद्धा काय होऊन जातं, कॅन्सल होऊन जातं. मग या ठिकाणी आपल्याला डेन्सिटी ए भेटते. डेन्सिटी ए आली डेन्सिटी ऑफ वॉटर डिवायडेड बाय 2. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता ही सिच्युएशन वापरणार आपण सिमिलर बी साठी. अगेन काय असणार आहे, अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू असेल वेट ऑफ फ्लोटिंग बॉडी. बरोबर. वेट ऑफ फ्लोटिंग बॉडी. अगेन अपथ्रस्ट फोर्स किती व्हॉल्यूम त्या वॉटरच्या इनसाइड आहे, 3/4 काय असेल व्हॉल्यूम ऑफ बी इनसाइड इनटू द लिक्विड. डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता वेट ऑफ फ्लोटिंग बॉडी म्हणजे व्हॉल्यूम ऑफ बी मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ बी आणि मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गेट कॅन्सल. volume B get cancel. So you get density of B is equal to 3/4 density of water. This is what equation 2. दोन्ही इक्वेशन भेटले आणि त्याने विचारला डेन्सिटी ऑफ A टू द डेन्सिटी ऑफ B चा रेशो. व्हॅल्यू टाकून देऊया. इथं असणार आहे 1/2 डेन्सिटी ऑफ काय असेल वॉटर मल्टिप्लाय बाय असणार आहे 4/3 आणि इथं असेल डेन्सिटी ऑफ वॉटर गेट कॅन्सल. इथं असणार आहे 2. सो यू गेट आन्सर 2/3. दॅट मीन्स ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर 2:3. हे झालं 20चा आन्सर बी. बघा आहे का, आपण आन्सर की मध्ये सुद्धा चेक करू शकतो. प्रॉब्लेम सोपा होता एकदम. ठीक, व्हेरी गुड. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. This is second last problem of 24 exercise.
होमवर्क डे 4 लेवल 2 मधील. The problem is, so here is the problem. A candle of diameter d is floating on a liquid in a cylindrical container having the diameter capital D. Situation is, container diameter is much greater than the liquid diameter. Container diameter is much greater than the liquid diameter, candle diameter, as shown in figure. If it is burning at the rate of 2 cm per hour, then the top of the candle will be. त्याने विचारलं आहे, ज्यावेळेस ही कॅन्डल तिचा रेट ऑफ बर्निंग आहे 2 सेंटीमीटर पर आवर, म्हणजे एका तासामध्ये 2 सेंटीमीटर एवढी बर्न होते, बरोबर ना. म्हणजे ऑब्विसली याची लेंथ काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. तर त्यावेळेस टॉप ऑफ द कॅन्डल काय असेल, रिमेन्स ॲट दी सेम हाईट, fall at the rate of 1 cm per hour, fall at the rate of 2 cm per hour, and last go up the rate of 1 cm per hour. असा हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग त्याला सॉल्व्ह करूया. सो या ठिकाणी हे प्रॉब्लेमची सिच्युएशन दिलेली आहे. सगळ्यात सुरुवातीला काय होतंय ते बघूया. इनिशियल कंडिशनमध्ये ही जी कॅन्डल ठेवलेली आहे ती कॅन्डल वॉटरच्या यल एवढ्या लेंथवरती फ्लोट होते. इट विल बी फ्लोट ॲट दी लेंथ ऑफ यल, ऑब्वियसली. मग ह्या कंडिशनमध्ये एखादा ऑब्जेक्ट फ्लोट कधी होतो, सो इथे सांगितलं इट इज फ्लोटिंग ऑन अ लिक्विड ॲट दी यल लेंथ, आणि इन दॅट सिच्युएशन देअर अपथ्रस्ट फोर्स, सो वॉट एव्हर अप्लाइड अपथ्रस्ट फोर्स बाय लिक्विड इज इक्वल टू असणार आहे वेट ऑफ द कॅन्डल, बरोबर. जेवढा अपथ्रस्ट फोर्स, जेवढं वेट असेल तेवढा अपथ्रस्ट फोर्स त्यावरती ॲक्ट होतो. मग अपथ्रस्ट फोर्स असतो मास मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास म्हणजे घेणार आपण व्हॉल्यूम. सो किती व्हॉल्यूमवरती ॲक्ट झाला आहे, तर व्हॉल्यूम किती आहे बघा, कंप्लीट व्हॉल्यूम असेल व्ही, हे कंप्लीट व्हॉल्यूम असणार आहे व्ही, आणि यापैकी एवढ्या पार्टवरती फोर्स अप्लाय होतोय अपथ्रस्ट फोर्स, म्हणजे ते व्हॉल्यूम असेल व्ही प्राईम म्हणतो मी त्याला, मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ असेल जे लिक्विड दिलं आहे त्या लिक्विडची डेन्सिटी असणार आहे, मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट म्हणजे परत वेट ऑफ द कॅन्डल असेल एम जी, त्याचा असेल व्हॉल्यूम ऑफ द कॅन्डल कंप्लीट, बरोबर. त्यानंतर डेन्सिटी ऑफ द कॅन्डल आणि मल्टिप्लाय बाय असणार आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दोन टर्म्स यामधून कॅन्सल होऊन जातात. कुठल्या, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि हेअर इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गेट कॅन्सल. आता हे व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम आपण कसं लिहितो, एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. एरिया म्हणजे असतो पाय आर स्क्वेअर, आर म्हणजे असतो डायमीटर डिवायडेड बाय 2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय लेंथ, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण सिमिलर वेने नोट डाऊन करणार आहोत. सो इथे येऊन जातं पाय डायमीटर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय किती लेंथ आहे, तर यल एवढी लेंथ आहे, यल एवढ्या लेंथवरती तो फोर्स अप्लाय होतोय, मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ लेंथ, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर कॅन्सलच झालेली आहे. पुढं असणार आहे इज इक्वल टू, सो नेक्स्ट इज इक्वल टू व्हॉल्यूम असेल पाय, इथे असणार आहे डी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याची लेंथ, कंप्लीट लेंथ, वेट म्हणजे कंप्लीट कॅन्डलचं वेट असेल, सो याची कंप्लीट लेंथ किती आहे आता 2L एवढी, L प्लस L किती असणार आहे 2L एवढी. सो हे येऊन जातं 2L मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ कॅन्डल. मग पाय डी अपॉन 2 स्क्वेअर आणि पाय डी अपॉन 2 स्क्वेअर दोन्ही काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. सो इथं असेल L अँड L ऑल्सो गेट कॅन्सल. So you get the density of candle to the density of liquid ratio. हा जो रेशो येऊन जातो तो येऊन जातो 1/2. रेशो किती आला 1/2, and this is equation first. आता हे सिच्युएशन कधी आली, ज्यावेळेस कॅन्डल आपण असं कन्सिडर केलं की बर्न होत नाही. नाव कॅन्डल इज स्टार्टिंग द बर्निंग. आता ही कॅन्डल जी आहे ती बर्न होते, बरोबर. आणि बर्न होत असताना त्याचा जो रेट ऑफ बर्निंग आहे तो रेट ऑफ बर्निंग दिलेला आहे, सर्वांना माहिती आहे. रेट ऑफ बर्निंग तो आहे 2
सेंटीमीटर पर आवर. आणि मला बघायचं आहे तो 2 सेंटीमीटर पर आवर म्हणजे 2 सेंटीमीटर पर आवर मल्टिप्लाय बाय टाइम जर केला बरोबर, तर तुम्हाला तो समजेल किती डिस्टन्स खाली आला तो. मग आता ज्यावेळेस तो रेट ऑफ या एवढ्या रेटनी बर्न होतोय 2 सेंटीमीटर पर आवर मल्टिप्लाय बाय टी, दिस इज द ॲक्च्युअल देअर रेट ऑफ बर्निंग. इन दॅट सिच्युएशन इट विल गोज वाय डिस्टन्स. मग तो अपवर्ड असेल किंवा डाऊनवर्ड असेल हे माहिती नाही, तर किती डिस्टन्स तो खाली गेला, वाय एवढं डिस्टन्स खाली गेला असेल किंवा वर गेला असेल. मग आता ज्यावेळेस तो एवढ्या रेटनी बर्न होतोय 2 सेंटीमीटर पर आवर at this time it will be goes upward or downward at the distance y. In that situation upthrust force आता ह्या y एवढ्या डिस्टन्सला काय झालेलं आहे, अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, वेट ऑफ द कॅन्डल. मग आता अपथ्रस्ट फोर्स परत सेम V prime density of liquid multiplied by acceleration due to gravity. Weight of the candle volume density of candle multiplied by acceleration due to gravity. बरोबर आहे सिच्युएशन्स. ओके, एक फक्त एकदा क्लीन करतो. त्यानंतर प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे, फक्त सिच्युएशन समजून घ्या. ज्यावेळेस तो टी एवढ्या टाइम मध्ये बर्न झाला म्हणजे 2 सेंटीमीटर पर आवर एवढा त्याचा रेट ऑफ बर्निंग आहे, आणि टी एवढ्या टाइमला तो वाय एवढा डिस्टन्स खाली गेला असेल किंवा वर गेला असेल ते शोधायचं आहे आपल्याला. मग आता व्हॉल्यूम काय असतं, व्हॉल्यूम असतं पाय एरिया असतो ना पहिल्यांदा, एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ, तो असणार आहे d/2 स्क्वेअर. किती लेंथ खाली आलाय, ती लेंथ ही आपल्याला माहिती, वाय एवढ्या लेंथ वरती अपथ्रस्ट फोर्स ऍक्ट होणार आहे, म्हणजे इथं असेल वाय मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. परत इथं व्हॉल्यूम, आता व्हॉल्यूम किती उरलंय ते बघूया. पाय एरिया असेल पहिल्यांदा d/2 ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय, आता किती लेंथ कमी झाली ती बघूया. टोटल लेंथ किती होती, एवढी लेंथ होती याच्यावाली 2L. किती रेट ना बर्न होतोय 2 सेंटीमीटर पर आवरने, आणि एका टाइम मध्ये तो किती डिस्टन्स खाली गेला, म्हणजे 2L ही त्याची लेंथ. आता ऍक्च्युअल लेंथ L प्राइम किती असेल बघा, 2L मायनस 2 सेंटीमीटर पर आवर मल्टिप्लाय बाय टी, एवढी लेंथ तो खाली गेला असेल किंवा कमी वरती ऑब्विसली एवढी लेंथ त्याच्यावरती कमी झाल्या असेल आफ्टर बर्निंग. मग तुम्ही म्हणशाल 2 सेंटीमीटर पर आवर आहे बघा, हा टाइम डिवायडेड बाय टाइम आहे मल्टिप्लाय बाय टाइम आहे, टाइम आणि टाइम काय झाला कॅन्सल झाला, म्हणजे एवढी लेंथ आता आफ्टर बर्निंग त्याच्यावरती शिल्लक राहणार आहे. सो पाय मल्टिप्लाय बाय लेंथ असेल ते येऊन जातं 2L मायनस 2, इथं असणार आहे सेंटीमीटर पर आवर मल्टिप्लाय बाय टाइम, आणि परत असणार आहे डेन्सिटी ऑफ कॅन्डल, आणि इथं असेल ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झालं, कॅन्सल झालं. पाय d/2 स्क्वेअर आणि पाय d/2 स्क्वेअर सुद्धा काय झालं, कॅन्सल झालं. मग इथं काय उरतं, y इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड, इथं राहणार आहे 2L मायनस 2, ते पण दिलंय सेंटीमीटर पर आवर मल्टिप्लाय बाय आहे टाइम. बरोबर, हा रेट तुम्हाला व्यवस्थित समजतोय ना. बघा परत एकदा समजून सांगतो, टोटल लेंथ किती होती 2L एवढी. मी काय फाईन करतोय, वेट ऑफ द कॅन्डल फाईन करतो. 2L एवढी लेंथ होती, रेट ऑफ बर्निंग किती आहे 2 सेंटीमीटर पर आवर. आता मला बघायचं आहे की या टाइम टी मध्ये त्याची रिमेनिंग लेंथ किती. ऑब्विसली 2L पेक्षा काय असणार आहे, कमीच असणार आहे. मग 2L पेक्षा कमी असेल म्हणजेच ॲट अ गिवन टाइम, फॉर एक्झाम्पल त्याची लेंथ एवढी असेल. दिस इज द लेंथ ॲट दिस टाइम टी. बरोबर, मग आता ही लेंथ किती असणार आहे, 2L ॲक्च्युअल लेंथ होती, किती रेटना बर्न झाला 2 सेंटीमीटर पर आवर मध्ये, एवढ्या रेटनी बर्न झाला. किती वेळ लागला त्याला, टी एवढा टाइम लागला, मग एवढी त्याची रिमेनिंग लेंथ असेल. बघा, आवर सेकंड मध्ये, टाइम सेकंड मध्ये, सेकंड अँड सेकंड गेट
कॅन्सल, एवढी त्याची रिमेनिंग लेंथ आहे. दॅट्स वाय आय मल्टिप्लाय दिस टाइम टी. होप सो हा पॉईंट सगळ्यांना समजला असेल. हा पॉईंट जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही येस सर टाकून द्या. ओके, ठीक. आता याला सॉल्व करूया. झालं मग आता बघा, वाय इथं असणार आहे मल्टिप्लाय बाय राहिलं डेन्सिटी ऑफ कॅन्डल. सो यू गेट द डेन्सिटी ऑफ कॅन्डल टू द डेन्सिटी ऑफ लिक्विड. इथं असणार आहे 2L मायनस 2 सेंटीमीटर पर हवर मल्टिप्लाय बाय टी. आणि डेन्सिटी ऑफ कॅन्डल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला माहिती आहे किती होऊन जातं 1/2. इथं असणार आहे 2L मायनस 2 सेंटीमीटर पर हवर मल्टिप्लाय बाय टी. बरोबर आहे. मग याला सॉल्व करा फक्त. आणि ज्यावेळेस याला सॉल्व करणार त्यावेळेस y इज इक्वल टू असेल बघा 1/2 म्हणजे इथं असणार आहे L मायनस 1 सेंटीमीटर पर हवर मल्टिप्लाय बाय असेल टाइम टी. आणि रेट ऑफ फॉलिंग तुम्हाला फाईंड करायचं म्हणजे असणार आहे dy/dt. डिफरन्शिएट करणार, L ला कुठे टाइम व्हेरिएबल आहे का नाही याचं डिफरन्शिएट येऊन जातं 0, म्हणजे ते येऊन आहे फक्त 1 सेंटीमीटर पर हवर एवढं. इथं टी व्हेरिएबल आहे, t/t काय असेल 1 असेल. सो मायनस साइन आलं म्हणजे तो काय असणार आहे रेट ऑफ फॉलिंग रेट असेल ऑब्विसली त्याचा. -1 म्हणजे काय असेल फॉलिंग रेट. म्हणजेच y एवढ्या लेंथ म्हणजे t एवढ्या टाइम मध्ये तो y एवढी लेंथ खाली गेला असेल आणि y एवढी लेंथ किती असणार आहे 1 सेंटीमीटर पर हवर. यू गेट द आन्सर युअर ऑप्शन बी 1 सेंटीमीटर पर हवर इज द फॉलिंग रेट. प्रॉब्लेम समजलाय सगळ्यांना, व्यवस्थित समजला असेल. फक्त तुम्हाला इनिशियली अप थ्रस्ट फोर्स इज इक्वल टू वेट बॅलन्स करायचं, त्यानंतर आफ्टर टाइम टी अगेन अप थ्रस्ट फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ द कॅन्डल बॅलन्स करा, ही आन्सर तुम्हाला भेटत जाईल. ओके, समजलाय सर्वांना, कन्फर्म, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे, हा डाऊटला होता काही विद्यार्थ्यांनी विचारला, मी याचं एक्सप्लेनेशन दिलंय. कन्स्ट्रक्शन ऑफ सबमरीन इज बेस्ड ऑन ऑब्वियसली आर्किमिडीज प्रिन्सिपल, हे मी एक्सप्लेनही केलंय. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. चला आता होप्सो फ्लूइड स्टॅटिक वरती आता कोणाचा काही डाऊट नसेल. फ्लूइड डायनॅमिक्स मधले काही डाऊट्स आहे अप टू 14 पर्यंतचे, ते आता सॉल्व करूया. सो डे 7, 8 हे एक्झाम्पल्स तुम्ही केलेलेच असतील, हे तुम्हाला व्यवस्थित समजले असतील असं कन्सिडर करतो. आणि जे डाऊट आहे विस्कॉसिटी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. सो आता होमवर्क ऑन डे 5 to 10 यामधील फक्त मी सांगितले होते किती क्वेश्चन सॉल्व करायचे, फक्त 14 क्वेश्चन सॉल्व करायचे होते तुम्हाला, फक्त 14, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि त्यामध्ये जे डाऊट होते, सो नेक्स्ट होमवर्क ऑन डे 5 to 10 त्यामधील प्रॉब्लेम नंबर 4 डाऊटला आहे. 4 काय बघा, वॉटर एंटर्स थ्रू एंड ए विथ द स्पीड v1 अँड लिव्स थ्रू एंड बी विथ द स्पीड v2 ऑफ अ सिलेंड्रिकल ट्यूब. ओके, सिच्युएशन काय आहे ती समजून घेऊया. सो हिअर इज अ वन सिलेंड्रिकल ट्यूब, ड्रॉ करूया. इथं एक अशी सिलेंड्रिकल ट्यूब असेल. These are the situations. Okay, we draw this cylindrical tube. This is the water entering area, this is water leaving area. Area इथं आहे A1 आणि इथं आहे area E2. A2 water enter at the speed v1 and water leaves the A2 or leaves the tube at the speed v2. They are not given A1 is less than A2 or A2 is greater than A1. अशी कुठे सिच्युएशन नाही. पुढे बघूया काय सांगितलंय ते समजून घेऊ. ओके, द ट्यूब इज ऑलवेज कम्प्लिटली फिल विथ वॉटर. ठीक आहे, ऑब्वियसली ट्यूब ही कम्प्लिटली फिल केली आहे वॉटरने, and because of that the whatever mass enter into the area A1 same amount of mass are leaving the area A2. ही झाली पहिली सिच्युएशन. मास इज काय, जेवढ्या मास मध्ये वॉटर इथं एंटर होणार आहे सेम मास मध्ये वॉटर याच्यामधून बाहेर जाणार आहे. ही आता केस फर्स्ट काय बघा, इन केस 1 ट्यूब इज हॉरिझॉन्टल. ठीक आहे, दिस इज द केस फर्स्ट.
In case 2 it is a vertical with end A upward. ओके, सेकंड सिच्युएशन आहे. सेकंड सिच्युएशन तुमच्या लक्षात आली असेल की अशी ट्यूब असेल आणि त्यांनी सांगितलं एरिया A1 हा अपवर्डला आहे आणि एरिया A2 आता हा डाऊनवर्डला आहे. म्हणजे A1 मध्ये वॉटर एंटर होतंय V1 आणि इथून वॉटर बाहेर पडणार आहे V2. बरोबर. आणि केस 2 काय आहे? केस फर्स्ट होती, ही केस फर्स्ट, ही झाली केस सेकंड आणि केस थर्ड. इफ इट इज व्हर्टिकल विथ एंड बी अपवर्ड्स. आता केस थर्ड मध्ये त्यांनी असं सांगितलं की ही ट्यूब अशी व्हर्टिकल आहे and in these situations area B is upward, area A is downward, so water it will be enter at the speed V1 and water it will be leaving at the speed V2. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय असतं, A1 V1 is equal to A2 V2. इथं कुठेही ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती डिपेंड नाही आलं. वेलॉसिटी इन्क्रीज ऑर डिक्रीज ऑन डिपेंड्स ऑन इट्स एरिया. म्हणजेच तुम्ही त्या ट्यूबला हॉरिझॉन्टल प्लेस करा, त्याचा एरिया एंटर कुठेही असू द्या, व्हर्टिकली कसंही प्लेस करा, तर जेवढा अमाऊंटमध्ये वॉटर त्यामधून एंटर होणार आहे सेम अमाऊंट ऑफ वॉटर त्यामधून बाहेर येणार आहे. सेम अमाऊंट ऑफ वॉटर काय चालणार आहे, बाहेर येत जाणार आहे. म्हणजे जर 1 मीटर पर सेकंडने वॉटर जर एंटर झालं तर बाहेर येत सुद्धा असताना सुद्धा 1 मीटर पर सेकंड, 1 kg इंटू मीटर पर सेकंड हे त्याच्यावर काय असेल, रेट ऑफ फ्लो असेल. रेट ऑफ फ्लो आपण घेतो ना, kg इंटू मीटर पर सेकंड, दिस इज द रेट ऑफ फ्लो. मग त्यांनी सांगितलं V1 आणि V2 म्हणजे रेट ऑफ फ्लो V1 इज इक्वल टू V2 कुठल्या केसमध्ये असेल, ऑब्विसली केस फर्स्ट मध्ये सुद्धा असणार आहे, केस सेकंड मध्ये सुद्धा असणार आहे आणि केस थर्ड मध्ये सुद्धा असेल. म्हणजे आपला ऑप्शन येऊन जातं इन इच केस द रेट ऑफ फ्लो आर सेम. क्लिअर झालं सर्वांना? ओके, व्हेरी गुड. आता यापुढील जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम नंबर 5 नंबर हा डाऊटला होता. ठीक आहे, चला मग प्रॉब्लेम नंबर 5 आता सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम नंबर 5 ची सिच्युएशन समजून घेऊ. The water is moving with the speed of 5.18 meter per second through a pipe with cross section area 4.20 centimeter per second. पुढे विचारलं the water gradually descends 9.66 meter as the pipe increases in area to 7.60 centimeter square and विचारलं त्यांनी the speed of flow at the lower level is. तुम्हाला विचारलं स्पीड ऑफ फ्लो किती असेल. स्पीड ऑफ फ्लो कसं फाइंड करणार, सिच्युएशन काय दिली बघा. सो हियर इज अ पाईप, ओके. या पाईप मधून वॉटर मुव्हिंग ॲट द स्पीड आणि पाईपचा क्रॉस सेक्शन एरिया दिला आहे. सो इट विल बी मुव्हिंग ॲट द स्पीड ते आहे 5.18 मीटर पर सेकंड अँड इट्स क्रॉस सेक्शन एरिया 4.20 centimeter square. Next is the water gradually descends 9.66 meter. ओके, वॉटर ग्रॅज्युअली म्हणजे त्याची रेंज जी आहे ती आहे 9.66 सेंटीमीटर असेल. केव्हा, ज्यावेळेस एरिया इन्क्रीज केला जाईल त्यावेळेस. आता हा एरिया काय केला, इन्क्रीज केला. मग एरिया A2 याला म्हणतो मी A1. A2 किती झाला आहे आता 7.60 सेंटीमीटर स्क्वेअर, याला म्हणतो V1 आणि यावेळेस याच्यावाली वेलॉसिटी V2 किती असेल. सोपा प्रॉब्लेम आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वापरा. A1 V1 इज इक्वल टू A2 V2 बरोबर अकॉर्डिंग टू, माहिती सर्वांना, अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. एरिया A1 तुम्हाला माहिती आहे, V1 तुम्हाला माहिती आहे, A2 माहिती आहे आणि V2 तुम्हाला काय करायचं, फाइंड करायचं. मग ह्या व्हॅल्यू जर तुम्ही टाकून दिल्या तर तुम्हाला आन्सर भेटून जातं आणि ते आन्सर तुम्ही सॉल्व्ह करणार अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. ते आन्सर होऊन जातं 2.86 मीटर पर सेकंड. ओके, नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 7. डाऊटला होता, मला नाही समजलं का 7 नंबर का डाऊटला तुम्ही विचारलात. ठीक आहे, तरी मी घेतो. प्रॉब्लेम नंबर 7 बघूया. In the following figure is shown the flow of liquid through horizontal pipe. 3 tubes A, B and C are connected to the pipe.
The radii of tube A, B and C at the junction are respectively A चा एरिया आहे 2 सेंटीमीटर, जनरली रेडियस दिली ओके. बी चा रेडियस आहे 1 सेंटीमीटर आणि सी ची जी रेडियस आहे ती आहे 2 सेंटीमीटर. इट कॅन बी सेट दॅट बघा एरिया ऑफ ए आणि एरिया ऑफ सी काय सेम आहे, त्यामुळे या दोघांची जी लिक्विडची हाईट असेल वॉटर लेवल राईज झालेली ती हाईट असणार आहे याची एवढी सेमच हाईट असणार. म्हणजे या ठिकाणी सिंपल तुम्ही म्हणणार हाईट ऑफ ए बघा ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. हाईट ऑफ लिक्विड इन ट्यूब ए अँड सी आर काय असेल सेम असेल. ओके प्रॉब्लेम इझी होता कन्फर्म ओके. चला या पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 7 झाला. आता प्रॉब्लेम नंबर 8 विचारलेला होता. सो प्रॉब्लेम नंबर 8 इज a manometer connected to a closed tap reads 3.5 into 10 raised to 5 Newton per meter square. When the valve is open, the reading of the manometer falls to 3.0 into 10 raised to 5 Newton per meter square and they asking the velocity of flow of water is. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. त्यांनी विचारलं velocity of flow of water किती असेल. So here is a manometer tube. आता प्रॉब्लेम सॉल्व करूया आपण. काय असेल बघा हिअर इज अ मॅनोमीटर ट्यूब. ठीक आहे समजा ही अशी एक मॅनोमीटर ट्यूब असेल आणि ह्या ट्यूबवरती रिडिंग नोट डाऊन केले आहेत. पहिल्यांदा जे प्रेशर क्रिएट झालं आहे फोर्स पर मिनिट काय असतो एरिया म्हणजे प्रेशर P1 आहे 3.5 इंटू 10 रेज टू 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता काय केलं या मॅनोमीटर ट्यूबचं जे वॉल्व्स होते ते ओपन केलेत आणि वॉल्व ओपन केल्यानंतर जी रिडिंग होती इट विल बी फॉल डाऊन्स. इन दॅट सिच्युएशन प्रेशर P2 जे झालेलं आहे ते प्रेशर P2 आहे 3.0 इंटू 10 रेज टू 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही अशी सिच्युएशन. म्हणजेच जर मी याला अजून क्लेरिफाय करायचं ठरवलं तर फॉर एक्झाम्पल मी याला व्हेंचुरीमीटर घेतो. सो हिअर वी टेक अ व्हेंचुरीमीटर and in this venturimeter there is we are placing here is a capillaries. आता पहिल्या कॅपिलरी मध्ये जे प्रेशर काउंट केलेलं आहे हिअर इज प्रेशर P1. हे जिथं प्रेशर P1 काय असेल सेम असेल आणि P2 डिफरंट असेल. ऑब्विसली याला P2 प्राईम म्हणतो आणि ह्या प्रेशरशी सध्या आपल्याला काही घेणं देणं नाही बरोबर. मग त्यांनी सांगितलं ज्यावेळेस वॉल क्लोज असेल हिअर इज वॉल इज क्लोज हिअर इज ऑल्सो वॉल इज क्लोज अँड वी आर मेजरिंग द प्रेशर ॲट द मॅनोमीटर. मग या ठिकाणी अशी ही मॅनोमीटर प्लेस केलेली असेल. आता हे तुम्ही सगळ्या सोडून द्या फक्त एक कन्सिडर करा एवढा पार्ट तुम्ही फक्त कन्सिडर करा की एक मॅनोमीटर ट्यूब असेल अशी ही अशी एक मॅनोमीटर ट्यूब असेल. दिस इज द मॅनोमीटर ट्यूब wall is closed and this is the liquid column. we measuring the pressure एवढं P1 एवढं प्रेशर मेजर केलं आणि त्यानंतर याला ओपन केलं. नेक्स्ट इज दिस वॉल इज ओपन. ज्यावेळेस याला ओपन केलं त्यावेळेस P2 एवढं प्रेशर त्याने मेजर केलं आणि P2 एवढं प्रेशर मेजर करत असताना जी हॉरिझॉन्टल हाईट होती 0.1 ची तीच हॉरिझॉन्टल हाईट 0.1 केव्हा असणार आहे ज्यावेळेस क्लोज असेल त्यावेळेस. त्यानंतर सेम हॉरिझॉन्टल फॉर एक्झाम्पल इथे एखादा पॉईंट असेल त्याची प्रेशर ॲक्ट झालं त्या पॉईंटवरती P1 एवढं क्लोज असताना आणि ओपन केलं त्यावेळेस त्याच्यावरती प्रेशर ॲक्ट झालं P2 एवढं. म्हणजेच दोन्ही केसमध्ये H1 इज इक्वल टू काय आहे H2 आहे. कुठेही हाईट डिफरन्स क्रिएट नाही झाला. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जो हाईट डिफरन्स असतो तो कॅपिलरी राईज मेथडमध्ये असतो पण इथं मॅनोमीटर ट्यूबमध्ये कॅपिलरी राईज कुठेही त्यांनी हाईट मेन्शन केलेली नाही. बिकॉज ऑफ दॅट H1 इज इक्वल टू काय असेल H2. आपलं बर्नॉलीज इक्वेशन काय आहे बर्नॉलीज इक्वेशन्स काय असतं ते अप्लाइड प्रेशर प्लस रो GH प्लस हाफ ऑफ रो
व्ही वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट. यालाच मी असं पण लिहू शकतो, P1 प्लस रो GH1 प्लस हाफ ऑफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू कसं घेणार, P2 प्लस रो GH2 प्लस हाफ ऑफ रो V2 स्क्वेअर. बरोबर. हाईट H1 H2 काय सेम आहे, म्हणजे इक्वेशन येऊन जातं P1 प्लस हाफ ऑफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस हाफ ऑफ रो V2 स्क्वेअर. आणि याला जर मी असं केलं तर P1 अपॉन डेन्सिटी रो मायनस P2 अपॉन डेन्सिटी रो इज इक्वल टू हाफ ऑफ इथं असणार आहे V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर आणि दिस इज कॉल्ड ॲज अ चेंज इन वेलॉसिटी. म्हणजे इथं सिम्पल मी म्हणणार हाफ ऑफ चेंज इन वेलॉसिटी स्क्वेअर. इथं असेल P1 मायनस P2 divided by density. So you get half of change in velocity square. Pressure P1 आहे 3.5 into 10 raised to 5 आणि P2 आहे 3 into 10 raised to 5 divided by असणार आहे density आहे 10 raised to 3. So you get the change in velocity square. हे पूर्ण जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं 100 सेंटीमीटर. सो चेंज इन म्हणजे रेट ऑफ फॉलिंग वेलॉसिटी असेल त्याच्यावाली 10 सेंटीमीटर एवढी. बरोबर. सेंटीमीटर पर सेकंद असते जनरल. सो यू गेट 10 सेंटीमीटर पर सेकंद वेलॉसिटी घेतोय आपण. ओके. सो यू गेट द आन्सर अँड युअर आन्सर इज सेंटीमीटर. ओके सॉरी मीटर पर सेकंद, not the centimeter. Answer is in meter per second. हे तुम्हाला समजलं असेल, कॅल्क्युलेशन तर तुम्हाला जमताना. बरोबर. इथं असणार आहे 10 मीटर पर सेकंड. आणि असा ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन तुम्ही शोधू शकता. ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. बर्नॉलीज थेरम वापरा, इझिली सॉल्व्ह होतं. त्यानंतर पुढील प्रॉब्लेम होता 10 नंबर. ऑलरेडी मी 10 नंबर एका लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे. त्याचा आन्सर येऊन जातं √2 - 1. ओके, व्हेरी गुड. आणि यानंतरचा पुढील लास्ट प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 11. सो प्रॉब्लेम नंबर 11 इज, सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 11. A cylinder of height 20 meter is completely filled with water. Okay. The velocity of efflux of water in meter per second through a small hole on the side of the wall of the cylinder near its bottom is. बघा रे, velocity of efflux विचारली. velocity of efflux चा फॉर्म्युला काय असतो, √2gh. व्हॅल्यू टाकून द्या. हाईट तुम्हाला दिली आहे 2 मल्टिप्लाय बाय जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या, हाईट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या आणि याला सॉल्व करा. हे तुमच्यावाला आन्सर असेल. जमेल सर्वांना. आणि ते आन्सर 20 येतं का सगळ्यांनी चेक करायचं. 20 मीटर पर सेकंड एवढी वेलॉसिटी येते का चेक करा. सोपं आहे ना. 2 मल्टिप्लाय बाय जी म्हणजे किती असेल 10 आणि हाईट किती आहे 20. 20 मल्टिप्लाय बाय 20 400 म्हणजे ते √400 येऊन जातं 20 मीटर पर सेकंड. दिस इज युअर वेलॉसिटी ऑफ इफ्लक्स. काय हे वापरलं कारण की त्यांनी एक सरळ सेंटेन्स सांगितलं. ऑब्विसली त्यांनी सांगत असताना वेलॉसिटी ऑफ इफ्लक्स सुद्धा सांगितलं आणि एक सेंटेन्स दिलाय, इज हॅव्हिंग अ व्हेरी स्मॉल होल. दॅट मीन्स A2 is much less than A1. Then in this situation according to Torricelli's theorem V is equal to किती असणार आहे √2gh. आता या ठिकाणी सर्वांचे डाऊट्स हे क्लिअर झाले. आता याच्यामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त कोणाचे डाऊट्स नव्हते. आता या पुढील जे प्रॉब्लेम राहतात ते प्रॉब्लेम नंबर 15, ते कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. म्हणजे विस्कॉसिटी ज्यावेळेस स्टार्ट होणार त्यावेळेस आपण ते प्रॉब्लेम्स घेत चालणार आहोत. ओके, लेक्चर सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.